पवित्र स्मृतीस अभिवादन करून आता या विशेष सत्कार सोहळ्याच्या उपस्थित सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करत आहे। आजच्या या प्रेरणादायी सत्कार आणि सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक प्रचाराचे मुख्याध्यापक माननीय सावंत सर यांनी करावे असे मी त्याला विनंती करतो। आज आपण या ठिकाणी एक आनंददायी सोहळ्यासाठी उपस्थित आहात। इयत्ता 12वी सायन्स टेक्निकल, आर्ट्स, कॉमर्स आणि MCVC विभाग या विविध फॅकल्टीमध्ये ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलं त्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पलूस शिक्षण प्रसारक मंडळ आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज आणि MCVC विभाग यामार्फत संपन्न होतोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील मई, त्याचबरोबर पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धोंडराम शिंदे सर, त्याचबरोबर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज आणि MCVC विभागाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयंत कदम नाना, जगन्नाथ सांडगे दादा, त्याचबरोबर MCVC विभागाचे प्रमुख कुंभार सर, ज्युनियर कॉलेजच्या प्रभारी उपप्राचार्य आदरणीय सावंत मॅडम आणि ज्यांनी यश संपादन केलं असे आमचा स्वाभिमान असलेले हे गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचं यश ज्यांच्यामुळं त्यांनी हे संपादन केलं त्यांच्यावर अविरतपणे प्रेम करणारे त्यांचे सर्व पालक वर्ग, या सर्वांचं या निमित्तानं मी हार्दिक स्वागत करतो। मुद्दाम प्रास्ताविकामध्ये एक दोन गोष्टी सांगणं गरजेचं आहे। या संस्थेला, या शाळेला एक वेगळी परंपरा आहे। या शाळेचं नाव महाराष्ट्रभर उच्च शाळांच्या यादीमध्ये घेतलं जातं। हे घेण्याचा उद्देश तर आपल्या शाळेची असलेली ही यशाची परंपरा, मग ती अभ्यासामध्ये असू दे, खेळामध्ये असू दे किंवा इतर कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये असू दे, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज MCVC विभागाचा विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चमकलेला दिसून येईल। अनेक राष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याचं काम या शाळेने केलेलं आहे। हे अविरतपणे आजही चालू आहे। त्याचबरोबर जे मी लहान होतो त्यावेळेपासून पाहतोय की बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये येणारे विद्यार्थी पहिल्या 4-5 मध्ये आपले 2-3 असतात। आजही अभिमानानं सांगावं असं वाटतंय, एवढ्या कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा आपल्या शाळेचा निकाल 100% लागतोय। आपल्या शाळेचा विद्यार्थी 90%च्या पुढं, जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी आपले 90%च्या पुढं चमकलेले दिसून येत आहेत। मग आर्ट्समध्ये असू दे किंवा कॉमर्समध्ये असू दे, विशेष गुणवत्ता यादीमध्ये आपल्या सायन्स फॅकल्टीमध्ये असू दे किंवा कॉमर्स किंवा आर्ट्स असू दे, यामध्ये चमकलेले आहेत। मी सर्व हे जे विद्यार्थी आहेत, सायन्समधून आलेले, कॉमर्समधून, आर्ट्समधून, MCVC विभागामधून, या सर्वांचं स्वागत करतोय, कारण का त्यांनी आम्हाला हा मान देण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे। ज्यावेळी विद्यार्थी चमकतो त्यावेळी इथला शिक्षक चमकतो आणि त्यावेळीच ती शाळा चमकते, संस्था चमकते। आणि हे सर्व करण्यासाठी आमचे शिक्षक अविरतपणे काम करत असतात। मी हे आवर्जून सांगण्याचा उद्देश असा आहे की काही शाळांच्यामध्ये परीक्षा झालेल्या आहेत, पण आज माझा विद्यार्थी कुठेही टाकला तर तो ताट मानानं उभा राहणार, ताट मानानं तो काम करणार। कारण का मी का सांगतोय हे,
तर आमची 10वीची परीक्षा झालेली होती, आमची 11वीची परीक्षा झाली होती, आम्ही 12वीची सामायिक परीक्षा घेतलेली होती, आम्ही 12वीच्या पूर्व परीक्षा घेतलेल्या होत्या. आमचं मार्गदर्शन सतत या कोविडच्या महामारीत सुद्धा अविरतपणे चालू होतं. त्यामुळे माझ्या विद्यार्थ्याला पडलेली मार्क ही खरीखुरी मार्क आहेत आणि त्यामुळे माझा विद्यार्थी हा त्यानं अभ्यास करून पाडलेली मार्क आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. थोडंसं डिस्क पुढे घेता. आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोरोनाच्या महामारीमध्ये काही शाळांच्या मध्ये परीक्षा झाल्या नाहीत, काही शाळांच्या मध्ये नंतर आता परीक्षा घेतलेत ऑनलाईन आणि मार्क दिलेले. पण माझ्या विद्यार्थ्याला पडलेली मार्क ही खरीखुरी मार्क आहेत. त्यामुळे माझा जो काही विद्यार्थी 448 विद्यार्थी या ठिकाणून बाहेर पडणार आहेत आर्ट्स सायन्स कॉमर्समधून आणि जवळजवळ 110 विद्यार्थी MCVC विभागातून बाहेर पडणार आहेत, ते सगळे 500च्या आसपास असणारे विद्यार्थी ताट मानेनं पुढल्या वर्षी कुठेही BSCला जाऊ देत, इंजिनिअरिंगला जाऊ देत, मेडिकलला जाऊ देत किंवा इतर कोणत्याही साईडला जाऊ देत, त्यांना कुठलंही कमी पडणार नाही, कारण का त्यांना ते ज्ञान मिळालेले आहे. आणि हे सर्व करण्यासाठी आम्ही आमचे शिक्षक अविरतपणे काम करत होते. ऑनलाईनरित्या असू देत किंवा ऑफलाईनरित्या असू देत, त्यांनी ते काम केलेलं आहे. आमच्या 2-2 पूर्व परीक्षा पार पडलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्याला कोणत्याही परीक्षेचं टेन्शन नव्हतं. परीक्षा जरी झाल्या असत्या तरी सुद्धा टेन्शन नव्हतं आणि परीक्षा झाल्या नाहीत तरी सुद्धा आमच्या विद्यार्थ्याला कोणती भीती नव्हती. आणि त्यामुळं मला याचा फार अभिमान वाटतो. आणि हे सर्व करत असताना आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम आमचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, संस्थेचे सचिव असतील, सर्व सन्माननीय सदस्य असतील यांनी वेळोवेळी आम्हाला गाईडलाईन केलं, मार्गदर्शन केलं. त्यामुळं आम्ही हे सर्व काही या अडचणीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकलो. त्यामुळं हे जे गुणवंत विद्यार्थी आहेत, या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मी लकी विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज MCVC विभाग या आणि पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांनी उज्ज्वल यश संपादन करावं आणि पुढं जावं. पुढं जात असताना लकी विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज याला मात्र कधी विसरू नये. ज्या ज्यावेळी त्यांना या शाळेची आठवण येईल, तुम्ही ज्या पदावर जाल त्यावेळी या शाळेत नक्कीच येऊन जा आणि या शाळेमुळं आपण एक चांगलं ध्येय गाठू शकलो हे कधीच तुम्ही विसरू नका, अशीच मी तुम्हाला या निमित्तानं आशा व्यक्त करतो. परत एकदा मी सर्व पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, त्याचबरोबर उपस्थित पालकवर्ग, शिक्षक बंधू भगिनी, सर्व आमचे अधिकारी वर्ग आणि गुणवंत विद्यार्थी या सर्वांचं मी या सत्कार समारंभाच्या निमित्त हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि प्रास्ताविक आणि स्वागताचं काम थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडंसं या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला आधार दिला, पाठीवरती प्रेरणेची थाप मारली आणि खऱ्या अर्थानं याचं जे चीज झालं तो 100% निकाल. आणि या 100% निकालासाठी जे विद्यार्थी, जे पालक त्यांचे परिश्रम घेतले, या परिश्रमाच्या पाठीची एक साथ होती ती म्हणजेच आमचे संस्थेचे पदाधिकारी. आणि त्यामुळे आलेल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून मी विनंती करतोय की आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले संस्थेच्या उपाध्यक्षा आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय माई यांचा सत्कार माननीय सावंत सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. तसेच यांचा सत्कार उपमुख्याध्यापिका RP सावंतवाडी यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. यानंतर स्कूल कमिटीचे चेअरमन जैन कदम यांचा सत्कार AR संजय यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. संस्थेचे माननीय संचालक जगन्नाथ दादा सांडगे यांचा सत्कार तसेच माझ्या कार्यक्रमासाठी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय US सावंतवाडी यांनी करावं असं मी तसेच
याचबरोबर इतर राहिलेले सर्व मान्यवर पोलीस सेवांनी करावा मी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावे. मुले इतली गोड बुजली जसा फुलांच्या माळा मानवतेचे पवित्र मंदिर ही माची. तुम्ही उभा राहा. सर्व मान्यवरांचा सत्कार संपन्न झालेला आहे. आजच्या या सत्कार सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थाने जे सत्काराचे मानकरी ठरले आहेत की ज्यांच्यामुळे आज आमच्या शिक्षकांचा ऊर अभिमानानं फुलून येतो. माताजी नंतर दुसरा शब्द येतो तो म्हणजेच पिताजी आणि त्यानंतर येतो तो म्हणजेच गुरुजी. खऱ्या अर्थाने या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा या उक्तीप्रमाणे आज प्रत्येक शिक्षकानं आपल्यापासून दूर असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देखील जवळ केलं. ऑनलाईनच्या माध्यमातून ऑफलाईनच्या माध्यमातून शक्य तेवढं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. असे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा सत्कार हीच खरी आजची नांदी आहे. त्यामुळं मी विनंती करतोय की आजचे जे कला वाणिज्य आणि सायन्स या विभागामधून आलेले जे प्रथम 3 विद्यार्थी आहेत या 3 विद्यार्थ्यांचा सत्कार इथं आम्ही आज करत आहोत. त्यामुळे प्रथम कला विभागातील विद्यार्थी कुमारी खारकांडे शर्वरी नितीन हिने 90.83% गुण मिळवून आर्ट्स विभागात पहिल्या येण्याचा क्रमांक पटकावला आहे. मी विनंती करतो उपस्थित असतील तर पालकांनी पुढे यायचं आहे. मी विनंती करतोय संस्थेचे सचिव शिंदे सर यांना की त्यांनी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करावा. तिकडे खारकांडे शर्वरी नितीन 90.83% गुण मिळवून एवढे सर मध्ये पहिला आलेले पालक आणि विद्यार्थी त्यांचा यथोचित सत्कार होत आहे. अभिनंदन सरोवरी. फोटो एवढे सर इथंच थांबा फोटोवर. त्यानंतर लगेचच पालकांचाही सत्कार होतो. अण्णांनी स्थानिक असं हिचा सत्कार करावा. 85.83% गुण मिळून आर्ट्स विभागात द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. पण पालक असतील पालकांनी समोर यावं. ठीक आहे. यानंतर क्रमांक 3 शेंडगे ऋतुजा संदीप 85.5% गुण मिळून तृतीय आलेले आहे. मी माहिती विनंती करतोय की तिने ऋतुजाचा सत्कार करावा. यानंतर वाणिज्य विभागामध्ये कुमारी आनंदे स्थानिक आनंदा 90.83 गुण मिळून वाणिज्य विभागात प्रथम येण्याचा मान पटकावला. मी माहिती विनंती करतोय की त्यांनी स्थानिक सत्कार करावा. कुठल्या कार्य असतील ते पालकांनी समोर यायचं आहे. यानंतर क्रमांक 2 आहे कदम सुचिता राजाराम 90.33 गुण मिळून फोटो घ्या. द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. ठीक आहे. यानंतर कदम सानिका राजाराम 90.33 गुण मिळून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मी जयंत नानांना विनंती करतोय की त्यांनी सिद्धिकाचा करावा. पालकांनी पालकांनी पुढे यायचं आहे. 90.33 गुण मिळून द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. यानंतर तृतीय क्रमांक महिंद अनिकेत प्रकाश 90 गुण मिळून तिसरा क्रमांक आज उपस्थित आहे. त्यांचे पालक हा सत्कार स्वीकारतील. मी जयंतांना विनंती करतो त्यांनी सत्कार करावा. यानंतर विज्ञान विभागामध्ये यावेळेला सर्वाधिक गुण मिळवून पहिला आलेले आहे. गावडे शुभदा अतुल 98.83 गुण मिळून प्रथम आले. याचबरोबर गणित विषयात 100पैकी 100 गुण आणि रसायनशास्त्र विषयात 100पैकी 100 गुण मिळून गावडे शुभदा अतुल 98.83 गुण. विनंती करतो ज्यांना की त्यांनी शुभदाचा सत्कार करावा. आदरणीय पालक आणि विद्यार्थ्यांनी इथं सत्कार होत आहे. 98.83 गुण मिळून पहिला गणित विषयात 100पैकी 100 आणि रसायनशास्त्र विभागात 100पैकी 100 गुण मिळून ही विद्यालयात प्रथम आले. तसेच आत्ता त्यांना माहितीनुसार मला वाटतं पलूस तालुक्यामध्ये शुभदा ही पहिला आलेली आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे कुमारी तेलवेकर श्रावणी सुरेश हिने 98.50 गुण मिळून द्वितीय आलेले आहे. मी विनंती करतो जगन्नाथ दादांना की त्यांनी तेलवेकर श्रावणीचा सत्कार करावा. तेलवेकर श्रावणी सुरेश 98.50 गुण मिळून द्वितीय आलेले आहेत.
आणि यानंतर कुमारी पाटील स्नेहल विज्ञान विभागात 97 पॉईंट गुण मिळवून तृतीय आलेले आहे. मी विनंती करतोय संविधानाला की त्यांनी स्नेहलचा सत्कार करावा. पालक याचबरोबर सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे PCB ग्रुपमध्ये बाकरे यशस्वी योगेश ही PCB ग्रुपमध्ये आपल्या विभागात पहिले आलेले आहे. बाकरे यशस्वी योगेश मी साळुंके सरांना विनंती करतोय की त्यांनी बाकरे यशस्वी आणि चा सत्कार करावा. कोण पालक असतील ते पालकांनी समोर यावं कृपया. बाकरे यशस्वी योगेश PCB ग्रुपमध्ये महाविद्यालयात पहिले. त्यानंतर PCMB ग्रुपमध्ये भोंडरे सत्यजित तत्वमन हा महाविद्यालयात करायला मी सावंत सरांना विनंती करतोय की त्यांनी सत्यजितचा सत्कार करावा. पालक आल्यासाठी पुढे यावं. सर थोडं सर सावंत त्याचबरोबर चव्हाण सुरांजली शशिकांत इलेक्ट्रिकल मेंटेनन्स विभागात 200 पैकी 200 गुण. चव्हाण सुरांजली शशिकांत इलेक्ट्रिकल मेंटेनन्स विभागात 200 पैकी 200 गुण मिळून ती आलेलं मी आधी थोडं विनंती करतोय की त्याने सत्कार करावा. याचबरोबर थोडे सोहम संतोष मेकॅनिकल मेंटेनन्स विभागात 200 पैकी 200 गुण मिळवले आहेत. मी मायला विनंती करतो की त्यांनी थोडे सोहमचा सत्कार करावा. यानंतरचे सत्कार आहेत ते विभागाचे आहेत. त्यामुळे मी मॅडमकडे विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार घ्यावा. इथंच उभा राहा. 2 मिनिट इथंच बसूया आपण. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. HSC बोर्ड एक्झाम मी जाऊ का? फेब्रुवारी मार्च 2021चा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आपण आज आयोजित केला. तर पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव पुरस्कार विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूसमध्ये HSC व्यवसाय अभ्यासक्रम केंद्र शासनाच्या नियमानुसार किंवा शैक्षणिक धोरणानुसार सन 1988 पासून आपल्या इथं चालू आहे. आणि 10वी नंतर बघा सर्व पालकांना माहिती नसतं की 10वी नंतर HSC व्होकेशनल म्हणजे काय आहे. की तुम्ही आर्ट्स सायन्स कॉमर्स हे नेहमी आमच्या मनामध्ये पण रुजलेलं होतं. पण याच्यापेक्षा वेगळं काहीतरी HSC व्होकेशनल आहे. 12वी तेच बोर्ड आहे. 12वीची 30 परीक्षा आहेत. तेच विषय आहेत. फक्त व्यवसाय अभ्यासक्रमाचे तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकलचे वेगवेगळे विषय असतात. त्या संबंधीची थोडक्यात मी कोर्सेसची आपल्या प्रशालेमध्ये काय काय चालू आहे ती माहिती सांगणार आहे. तर याच्यामध्ये बघा 1988 सालचे जे शैक्षणिक धोरण होतं त्यानुसार आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळानं एक 8 कोर्सेस चालू केलेले आहेत. आता 10वी नंतर पुढे काय तर तुम्ही आर्ट्स सायन्स कॉमर्स होतात. जे टॉपर विद्यार्थी असतात ते डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातात. पण ज्यांना 35% मार्क पडतात किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे किंवा ज्यांचे पालक गमावलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी शिक्षणामध्ये व्यवसाय करून त्यांना कुठेतरी पैसे मिळवण्याचे अर्थार्जन करण्याचे साधन मिळावे या उद्देशाने हे केंद्र शासनाने कोर्स सुरू केलेले आहेत. तर बघा पुढे नोकरीचा प्रश्न आपल्याला उद्भवतो किंवा स्वयंरोजगार करता येत नाही, कर्ज मिळत नाही. तर अशा वेळेला व्यवसाय शिक्षण केलं तर तुम्हाला 12वी नंतर अगदी मिनिमम शिक्षणामध्ये पुढे काहीतरी करता येतं. आणि म्हणून या स्वयंरोजगाराचा जो काही प्रश्न आहे हा निकालात काढण्यासाठी आपल्या शैक्षणिक धोरणानुसार आपल्या इथं 8 कोर्सेस चालू आहेत. तर याच्यामध्ये आपला पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचा मला नेहमी अभिमान आहे की नवनवीन उपक्रमामध्ये आपल्याला सर्व सन्माननीय संचालक मंडळ नेहमी कार्यरत असतात. त्या योजनेमध्ये पलूस शिक्षण मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य कधीच माघार घेत नाही. अगदी कुठली छोटीशी असू दे स्कीम मोठी असू दे तर त्या नियमानुसार आपल्या प्रशालामध्ये या आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळ हे नेहमी तांत्रिक शिक्षणामध्ये तर अग्रेसर आहेत. आणि त्यामुळं पलूस शिक्षण प्रसारक मंडळाने या धोरणाची अंमलबजावणी तातडीने केलेली आहे आणि अधिक 2 स्तरावरील शासनमान्य आणि अनुदानित पुढील व्यवसाय अभ्यासक्रम चालू केलेले आहेत. बघा याच्यामध्ये टेक्निकलचे काही कोर्सेस आहेत, कृषीचे आहेत आणि कॉमर्स विभागाचे कोर्सेस आहेत. तर मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आहे, मेंटेनन्स आणि रिपेअर्स ऑफ इलेक्ट्रिक डोमेस्टिक अप्लायन्सेस आहे, ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन आहे, कॉमर्समधला बँकिंग आहे, कृषी गटातला हॉर्टिकल्चर आहे, डेअरी टेक्नॉलॉजी आहे, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी आणि ऑफिस मॅनेजमेंट असे 8 विविध प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम आहेत जेणेकरून तुम्हाला 12वी नंतर पुढे छोटा मोठा व्यवसाय स्वतःचा करता येतो. तर वरील सर्व अभ्यासक्रमानंतर आपल्याला काय काय फॅसिलिटी प्राप्त होतात तुम्हाला माहिती नाही की हे केलं की काय पुढे होईल किंवा काय नाही.
तर वरील सर्व अभ्यासक्रम तुम्ही 12वी पास झाल्यानंतर BA BCA या पदवी अभ्यासक्रमांना तुम्हाला सगळ्यांना प्रवेश मिळतो. त्यानंतर मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, हॉर्टिकल्चर अँड डेअरी या अभ्यासक्रमांना BSc ला पुढे प्रवेश मिळतो. 12वी पास झाल्यानंतर तुम्हाला BSc करायचं असेल प्लेन BSc तर त्याला प्रवेश मिळतो. त्याशिवाय मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि टेक्निकल जे ट्रेड आहेत सगळे या अभ्यासक्रमाला तुम्हाला जर 60% 12वीला मार्क मिळाले तर तुम्हाला विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविकी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळतो. हे आपल्या बऱ्याच पालकांना माहिती नाही आहे. म्हणजे इकडूनही तुम्हाला इंजिनिअरिंगला जाता येतं, तिकडूनही जाता येतं. त्याचबरोबर बँकिंग आणि ऑफिस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमानंतर BCom BCA लॉ या अभ्यासक्रमाला पदवी मिळते. CA ला जाता येतं, CA फाउंडेशनचा कोर्स करता येतो आणि बँकिंग आणि ऑफिस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांना ITI प्रमाणे शिकाऊ उमेदवारी आहे. हे तुम्हाला माहिती नाही. पुढे शिकत तुम्हाला 1 वर्षभर बँकेमध्ये किंवा विमा कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिप मिळते. तर अप्रेंटिसशिप म्हणजे काय, ITI ला जी मिळते तीच अप्रेंटिसशिप वर्षभर तुम्हाला शिकण्यासाठी आर्थिक मदत म्हणून होते. आणि अशा पद्धतीने मी या 8 कोर्सची थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे. काही शंका असेल तर आमच्या विभागामध्ये या कोणी विद्यार्थी असतील तर आम्ही त्याची पूर्ण तुम्हाला माहिती देऊ. आता यावर्षी नेहमीप्रमाणेच आमचा निकाल 100% असतो. सगळ्यांना माहितीच आहे. आमच्यामध्ये एकही विद्यार्थी नापास होत नाही हे आम्ही स्वाभिमानाने सांगतो. तर यावर्षी गतवर्षाप्रमाणे सन 2021 मध्ये HSC परीक्षेचा निकाल आमचा 100% लागलेला असून यामध्ये पुढील प्रथम 3 क्रमांक आलेले आहेत. त्या मुलींना मी विनंती करते पुढील त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. तर पहिला क्रमांक आहे कुमारी शीतल लक्ष्मण शिंदे. लक्ष्मण पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. अभिनंदन शीतल. दुसरा नंबर आलेला आहे गायत्री सुनील साबळे, 12वी हॉर्टिकल्चर. गायत्री सुनील साबळे 600 पैकी 456 गुण मिळालेले आहेत. 76% मार्क आहेत. तिचा सत्कार माननीय कॉलेज शिक्षण प्रसारण मंडळाचे सचिव श्री बळीराम शिंदेसर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. अभिनंदन गायत्री. गायत्री 1 मिनिट. तिसरा क्रमांक आलेला आहे पवन संजय फाळके, 12वी ऑफिस मॅनेजमेंट. 600 पैकी 442 मार्क पडलेले आहेत. 73.66%. याचा सत्कार माननीय नानांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. अभिनंदन पवन. ठीक आहे. साधारण सर्वांनी तोंडा संभवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्यांच्या प्रेरणेने ज्यांनी आम्हाला हा कार्यक्रम देण्यासाठी पूर्णपणे मनोबल निर्माण केले ते म्हणजेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर. सर्वांचा सत्कार झाल्यानंतरच मी ठरवलं होतं अगोदरच की सर्वांचा सत्कार झाल्यानंतरच आपण सावंत सरांचा सत्कार घ्यायचा आहे. नेहमीच पाठीशी असणारे, नेहमीच पाठीवरती थाप मारणारे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर सगळ्यांचं होऊ देत नंतर माझं काय असेल असं म्हणणारे आज हे सावंत सर यांचा सत्कार माननीय कोळी सर यांनी करावा असं त्यांनी. याबरोबरच हे आपण आज हा आमचा कार्यक्रम नाही आहे. आज हा हे आपणच तुमचा कार्यक्रम. ज्या विद्यार्थ्यांनी पशु शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा ओळख जो मुकुट अजूनही सुशोभित केला अशा विद्यार्थ्यांचे 2 शब्द ऐकण्यासाठी आमचे कान आतुरले. मी विनंती करतोय शुभदा गावडेला की तिने आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा मला सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचा माझा नमस्कार. आज मी ज्यांच्यामुळे तू उभी आहे आणि मला तोंडातून शब्द फुटत नाही आहेत ह्याचं कारण म्हणजे सर्व माझे शिक्षक ज्यांनी मला एवढा सपोर्ट केला आणि माननीय मुख्याध्यापक आणि सर आणि सर्व माझे शिक्षकांचा मी आभारी आहे.
यानंतर आपलं झालं. पालकांचे मनोगत होईल. जर कोण पालक बोलणार असतील बोलणार का? ठीक आहे. यानंतर शर्वरी आपले मनोगत थोडक्यात शर्वरी. सुप्रभात सगळ्यांना. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझे आभार. असे म्हटले जाते की एखाद्या यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एखाद्या यशस्वी पुरुषाचा हात असतो आणि एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एखाद्या स्त्रीचा हात असतो. तसेच त्याचप्रमाणे एखाद्या यशस्वी विद्यार्थिनीच्या मागे किंवा विद्यार्थ्याच्या मागे त्याच्या शिक्षकांचा, त्याच्या फॅमिली मेंबरचा आणि त्याच्या फ्रेंड सर्कलचा हात असतो. असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. याचप्रमाणे माझ्या या यशाच्या पाठीमागे माझ्या शिक्षक वर्गाचा, माझ्या फ्रेंड सर्कलचा तसेच माझ्या आई वडील आणि माझ्या फॅमिली सर्कलचा हात आहे. इथे आज माझा गौरव पुरस्कार केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. माझे 2 शब्द संपले. छान छान व्हॉलंटियर्स यानंतर स्नेहल पाटील थोडक्यात मनोगत केलं. व्हॉलंटियर्स तयार व्हायला हां बोला ना इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना उपस्थित असलेल्या सर्वांना माझं गुड मॉर्निंग. तसंच जसं सर म्हणाले की हा प्रोग्राम खरं तर आमचा सत्कार आहे, पण त्याच्याऐवजी असं म्हणण्यात काय वावगं ठरलं नाही की आम्हाला शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षक वर्गांचा हा सत्कार आहे. कारण कोरोनाची परिस्थिती होती, सगळंच काही नवीन होतं, प्लस सिलेबस पण आमचा नवीन होता. अशा सगळ्या कंडिशनमध्ये आमच्या शिक्षकांना पण फार सगळं हँडल करणं पण अवघड होतं. कारण ही आमची पहिली बॅच होती की ज्या बॅचला ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार होतं. मग अशा साऱ्या कंडिशन्समध्ये शिक्षकांनी सारखं एक्सेप्ट केलं आणि त्या मार्गावरती चालून त्यांनी जे काही येत नव्हतं ते स्वतः सगळं समजून त्यांनी आम्हाला शिकवलं. त्याबद्दल मेन म्हणजे त्यांचे धन्यवाद. आणि हा सत्कार आमच्या ऐवजी त्यांचाच आहे हे म्हणण्यात काहीही वावगं नाहीये. त्यामुळे सगळ्या शिक्षकांना सर्वात आधी खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला शिकवलं आणि त्यांच्यामुळं आम्ही इथं आत्ता सत्कार घेण्याच्या कॅपेबल आहोत. त्यामुळे सगळ्या शिक्षकांना तसेच इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझ्या मनापासून धन्यवाद आणि माझे 2 शब्द इथंच संपवतो. यानंतर एक विद्यार्थी बोलणार आहे स्वरांजली चव्हाण. स्वरांजली थोडक्यात ठीक आहे. सर्वप्रथम शुभप्रभात सगळ्यांना. मी स्वरांजली श्रीकांत चव्हाण 12वी क टेक्निकल या विभागात शिकत होते. सर्वप्रथम मी सर्व शिक्षकांचा आभार मानते. त्यांनी ह्या माझ्या महत्त्वाच्या 2 वर्षात मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. असं म्हटलं जातं की 11वी 12वी हे आपल्या लाईफमधल्या सगळ्यांचा इम्पॉर्टंट टप्पा असतो. जे मुलं कॉलेजमध्ये नवीन येतात म्हणजे ते हवेत असतात, त्यांना असं वाटत असतं की अरे वा कॉलेज स्टार्ट झालंय, सो फन बिगिन्स हिअर, सगळ्यांना असं वाटत असतं. बट ॲक्च्युली ह्या वर्षात जर आपण कष्ट नाही केले तर लाईफमध्ये आपला काहीही उपयोग होत नाही. आणि ह्याचं सगळं क्रेडिट माझं शिक्षकांना जातं. मी सर्व शिक्षकांचे मी आभार मानते. त्यांच्यामुळे मी इथं उभी आहे, त्यांच्यामुळे मला एवढे चांगले मार्क्स पडले. आणि कोरोना पॅन्डेमिकमध्ये ऑनलाईन क्लास हे एक मोठं चॅलेंज होतं. विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांसाठी ते खूप मोठं चॅलेंज होतं आणि सर्व शिक्षकांनी ते अगदी व्यवस्थितपणे पार पाडलं. त्यांनी सिलेबस लवकरात लवकर कव्हर करायचा प्रयत्न केला. यासाठी मी त्यांचा धन्यवाद मानते आणि माझे 2 शब्द सांगते. फोटो काढा सर. बोलणार का सर? यानंतर आपले पालक गावडे सर आपले मनोगत. तू बोलायचं सर? बोलायचं ठीक आहे. वक्ते बरोबर आहे सर. हां सगळे वक्ते आहेत. छान आनंदाची बाब आहे. सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग. इथे माझा सत्कार केल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. खरं तर कोरोनामध्ये अभ्यास करणं माझ्यासाठी खरंच कठीण होतं. कारण आमची पूर्ण फॅमिली कोरोनामुळे सगळे आम्ही ॲडमिट होतो. मला खूप भीती वाटत होती की आता माझं हे इम्पॉर्टंट वर्ष आहे ते कसं जाईल. परंतु माझ्या आईवडिलांसारखे असणारे सगळे शिक्षक आणि माझ्या घरची फॅमिली यांनी मला पुरेपूर साथ दिली आणि माझ्यापर्यंत ते उभा राहिले. यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे. खरंच थँक्यू. यानंतर पालक म्हणून गावडे सर आपलं मनोगत व्यक्त करतात. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षक, सर्व
अभिनंदनास पात्र असणारे विद्यार्थी आणि ज्यांना अपयश आलं त्यांचं पण, कारण करोनामुळं काही जणांचे आईवडील गेले असतील, ॲडमिट असल्यामुळे दिवस गेले असतील, पैसे गेले असतील, मोबाईल नसेल, अशा असंख्य विवंचना आपल्याला असेल ते पण अभिनंदनीय आहे असं मला वाटतं. मी ज्यावेळी या शाळेत मला लोकांनी प्रयत्न काढला, तू इतके चांगले मार्क मिळवला असताना तिकडे लातूरला का घातलं नाहीस, इकडे क्लासला का घातलं नाहीस, कोल्हापूरला का घातलं नाहीस, तर मी म्हटलं ही माझी शाळा आहे, माझा याच्यावरती विश्वास आहे, माझा इथल्या शिक्षणावरती विश्वास आहे. काय तर तुम्ही गेली 20-25 वर्ष रविवारी क्लास घेत आहेत, सुट्टीमध्ये क्लास घेत आहेत, सतत कामात आहेत आणि अत्यंत चांगलं काम करतात आणि त्याचं श्रेय मात्र ते स्वतःला घेत नाही. तर हे माहिती असल्यामुळे मी बिनधास्तपणे घातलं आणि त्याला यश आलं. आणि दुसरं सगळं महत्त्वाचं म्हणजे मी ज्यावेळी दुसऱ्या दिवशी निकालानंतर आलो त्यावेळी सावंत म्हणाला, तुम्हाला काही कळतं का नाही, तर ही आपुलकी तर होती, ही मला दुसरीकडे कुठेही मिळाली नसती. माई पण एक पालक म्हणून मला माहिती आहे आशुतोषद्वारे, तर हे सगळं इट्स जस्ट लाईक अन ऑगस्ट गॅदरिंग. तर मला संस्थेला ठमकावून सांगायचं आहे की या संस्थेला महाराष्ट्रात येईल आणि जेई मध्ये सुद्धा येईल, याकरता सर्व शिक्षक तयार आहेत पुरेसे. फक्त तुम्ही साथ दिली तर एक ना एक दिवस इथला जेई मध्ये येईल. आणि सावंत सरांच्या वडिलांचं वाक्य आहे ते मी सांगतो. मी त्यांना ज्यावेळी भेटायला गेलो आणि असं माझ्या विद्यार्थ्याला मार्क पडले, आता संपलं सगळं, तर ते मला म्हणाले देर इज नो डेडलाईन फॉर द सक्सेस. यशाला अंतिम रेषा नसते. उद्या आणखीन 2 वर आले पाहिजेत, 4 आले पाहिजेत, 6 आले पाहिजेत. तर या संस्थेची पण तशीच सतत भूमिका असल्यामुळं एक ना एक दिवस जेईचा भारतात पहिला या शाळेचा यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. ज्याच्यासाठी मी इथं आलो ते म्हणजे सावंत मॅडमनी उत्तम मार्गदर्शन दिलं. अत्यंत विश्वासाने मी त्यांच्यावरती भरोसा ठेवून ठेवलं होतं केमिस्ट्रीच्या सावंत मॅडम, आणि तिला 100 पैकी 100 पडले. 11वी त्यांनी पुरती तयारी करून घेतली होती, ती कुठेही केमिस्ट्रीच्या क्लासला जात नव्हती. हे फक्त तिला सांगता आलं नाही म्हणून मी सांगण्यासाठी ते आलो. जुन्या स्मृतींचे सुंदर लेणी अंगावरती लिहू, कुठे भेटता वाटेवरती ओळख देऊ घेऊ, आता कुठली इतकी ओळख इतकी येणे जाणे, विद्यार्थ्यांना शब्दामधली ओळख आपली शब्दामध्ये ठेवू. काळ जात राहतो पण काही शब्द काळजात राहतात. कदाचित असेच काही शब्द तुमचे आहेत आणि असेच काही शब्द आमच्या संस्थेमार्फत आज आदरणीय अण्णा तुम्हाला शुभेच्छा देणार आहेत. मी संस्थेचे सचिव दोंडिया अण्णा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रथमतः सर्व गुरुजनांना माझं त्रिवार नमन. सन्माननीय व्यासपीठ, आज या ठिकाणी आता 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं यासाठी संस्थेच्या वतीनं त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचं यश त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना मिळो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माई संस्थेचे सन्माननीय विश्वस्त संचालक जयंताना सांडके दादा, सावंत सर, त्याचबरोबर साळुंखे सर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि उपस्थित पालकवर्ग. खरं वास्तविक पाहता 21वे शतक आहे. अनेक नवनवीन संकट या ठिकाणी निर्माण होत आहेत. शैक्षणिक धोरणं बदलली जात आहेत आणि त्या शैक्षणिक धोरणांना अनुसरून शिक्षणाची नवीन प्रचलित पद्धती या ठिकाणी अंमलात आणण्याचं आव्हान आपल्याच्या समोर निर्माण होत आहे आणि ते आव्हान आपण पेलत आहोत. खरंच तर पाहता एक कोरोनाचं कालखंड या ठिकाणी चालू होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा परीक्षा न घेता बाकी गुणवत्तेच्या आधारे खरं वास्तविक पाहता मान्य सावंत सरांनी सांगितलं की जरी परीक्षा घेतला असता तरी आमचा विद्यार्थी आहे तो गुणवत्तेमध्ये टिकला असता आणि गुणवत्तेमध्ये त्यांनी यश संपादन केलं असतं. या परिसरामध्ये लक्की किंवा लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर लकी या नावाने जे परिचित आहे, खरं वास्तविक पाहता या लकी शब्दामध्येच या शाळेचं नाव किंवा गुणवत्ता या ठिकाणी लपलेली आहे.
आणि कित्येक वर्ष झालं या लकीचं जे काय नाव आहे ते आसपासच्या परिसरामध्ये आहे. याचंच खरं श्रेय जातं ते आमच्या सर्व विद्यासंकुलामध्ये काम करत असलेल्या शिक्षक बंधूंना. कारण प्रत्येक नवीन आव्हानांना सामोरे जाऊन विद्यार्थीचा विकास आणि विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आपला शिक्षक वर्ग सतत अहोरात्र प्रयत्न करत असतो. विशेष करून याच्या कार्यक्रमानिमित्त मी या सर्व शिक्षक बंधूंना या ठिकाणी संस्थेच्या वतीने धन्यवाद देतो. अशीच परंपरा या ठिकाणी आपण राबवावी आणि संस्थेचे शाळेचं नाव या ठिकाणी वाढवावं ही सदिच्छा या ठिकाणी भेट करतो, या ठिकाणी व्यक्त करतो. या सर्वांना सतत मार्गदर्शन करणारे प्रशालेचे मुख्याध्यापक यांचे विशेष कौतुक करतो. त्यांनाही धन्यवाद देतो की अशाच प्रकारे शाळेचं संस्थेचं नाव या ठिकाणी वाढावं अशी इच्छा व्यक्त करून सर्व गुणवंतांना धन्यवाद देऊन अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय अण्णा आभार आहे. याचबरोबर विवा शिवाळकरांच्या 1-2 काव्यकृती आठवल्या. पावसात आला कोणी केसावरती पाणी. अर्थात तो एक विद्यार्थी आपल्या शिक्षकांना माझं घर वाहून गेलं म्हणून सांगू लागतो. गंगामाई आली 4 भिंतीत खेळून गेली, होतं नव्हतं थोडं सगळं घेऊन गेली, आठवण म्हणून बायको तोडी ठेवून गेली. कारभाने संघ कंबर कसतो आहे, चिखलकाळा चालतो आहे, खिशाकडे हात जातात. गुरुजींना वाटत होते पोरग 2 पैसे मागण्यासाठी आले. खिशाकडे हात जाताच पैसे नकोत मला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही जी प्रेरणा निर्माण झाली, ही जो आत्मविश्वास निर्माण झाला, फक्त एकच आशीर्वादाची थाप ज्या विद्यार्थ्याच्या पाठीवरती पडते. ज्याप्रमाणे हलगी एखाद्या आगीमध्ये कडाडाला लागते, तशाप्रमाणे विद्यार्थ्यांची प्रेरणा आणि भावना बाहेर पडतात. विद्यार्थ्यांना सार्थ अभिमान आहे तुमचा आम्हाला, आमच्या संस्थेला, की तुम्ही हे यश संपादन केलात. मी विनंती करतोय, अजून जर संस्थेचे कोण पदाधिकारी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देणार असतील तर त्यांच्या मी मायला विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा. सन्माननीय व्यासपीठ, आमच्या लकीमधले सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका, आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल आणि तुम्ही सगळे गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक, आज खरं तर अतिशय आनंदाचा हा सोहळा आहे. कारण कोरोनासारख्या आजाराला मात देत आमचे हे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांच्या पाठीमागे आमच्या ह्या सगळ्या शिक्षकांचे अथक परिश्रम आहे. कारण ऑनलाईन शिक्षण करायचं, ऑनलाईन क्लासेस घ्यायचे, हे कुठल्याही शिक्षकांनी चुकवलेले नाही. ज्यांच्याकडे मोबाईल नव्हते त्यांनी वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. पण आमच्या इथे, कारण ही पहिली सुरुवात होती की ऑनलाईन शिक्षण देण्याची. आपल्याला माहित आहे फॉरेनमध्ये बरेचसे हे ऑनलाईन होत असतात, पण आपल्या इथे प्रत्यक्ष विद्यार्थी आणि शिक्षक हे समोरासमोर असल्याशिवाय मुलांना त्याचं अवगत होत नाही. पण तरी सुद्धा आमच्या शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून या मुलांना चांगल्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. आमचे हे शिक्षक अतिशय म्हणजे मी म्हणते कष्ट घेणारे आहेत. त्याच्यामागे आमचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका हे सगळे अगदी मन लावून काम करत होते. मी स्वतः बघितले की किती त्यांनी कष्ट घेतले. काही मुलांच्याकडे मोबाईल नव्हते, त्यामुळे त्यांच्या परिस्थितीनुसार, कारण आपल्या इथं जे येतात मुलं ती काही सगळीच काही परिस्थितीने चांगली असतात असं नाही, पण त्याच्यात हुशार मात्र असतात. पण त्यांना आमच्या शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केलं. संस्थेच्याकडून आम्हाला जी काही मागणी झाली ती आम्ही वेळोवेळी पुरी केली आहे. आणि मला असं वाटतंय की 10वी, 11वी आणि 12वी ही 3 वर्ष ही मुलांच्या आयुष्याला टर्न देतात. तर मुलांना असं वाटतं की ज्युनियर कॉलेजला आलो म्हणजे कॉलेजला आलो आपण, त्यामुळे थोडी मुलं रिलॅक्स होतात. पण मला असं आवर्जून सांगायचं आहे की मुलांनी 10वी, 11वी, 12वी यामध्ये आपलं एम गाठण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. कारण याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे.
तुम्ही काय डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं असंच नाही, पण वेगवेगळी क्षेत्र आहेत त्यामध्ये उत्तुंग भरारी घ्यावी असं मला वाटतं. आपल्या इथं आता कला दालन पण चालू झालेले आहे, डान्स अकॅडमी पण चालू झालेली आहे, संगीताची अकॅडमी आहे. म्हणजे आपण कुठल्याही फक्त काय या सगळ्या याच्यामध्ये आपण कुठेही भरारी मारू शकतात, तर पण त्याच्यासाठी कष्ट करण्याची तयारी मात्र पाहिजे. तुमच्यासमोर पहिल्यापासून एक पाहिजे की मला काय व्हायचंय. जेव्हा तुम्हाला कळतं त्या वेळापासून तुम्हाला कळलं पाहिजे की मला हे व्हायचंय, मी हे होणार, आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. मला आठवतंय मी 3रीत असताना मी ठरवलं होतं की मी डॉक्टर होणार, आणि 3री पासून मी त्या दृष्टीने प्रयत्न केला. खरं तर आम्ही घरात 6 मुली आणि 3 भाऊ, म्हणजे मोठी कुटुंब पद्धती होती. पण आमच्या वडिलांचं शिक्षणावर अतिशय प्रेम होतं. त्यांनी सगळ्या मुलींना ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, सगळे आमचे क्लास 1, सुपर क्लास 1 ऑफिसर आहेत. म्हणजे कुणीही या बाबतीत मुली सुद्धा कमी पडलेल्या नाही. तर मला असं म्हणायचं आहे की जी संधी मिळते त्या संधीचं सोनं करायचं हे फक्त विद्यार्थ्याच्या हातात आहे. पालक तुम्हाला सपोर्ट करतात. तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर पालक निश्चितच सपोर्ट करतात. तर तुम्ही सगळ्यांनी या संधीचा योग्य फायदा घ्यावा, आणि सगळ्यांनीच म्हणजे जे आता ज्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल होते किंवा जे काही त्यांना त्रास झाला, हे विद्यार्थी जे मेरिटमध्ये आले ते त्यांनी खूप कष्ट घेतले, तसेच बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण घेतलेले आहे. मी त्यांचं पण अभिनंदन करते आणि ह्या विद्यार्थ्यांचं कौतुक करते. आणि यापुढे अशी संस्थेची भरभराट हो, कारण आमच्या संस्थेला पहिल्यापासूनच हा पाया आहे. आमचे विद्यार्थी नेहमीच मेरिटमध्ये आलेले आहेत. तर आता इथून पुढेही अशीच मी अपेक्षा ठेवते, आणि या सगळ्या शिक्षक वर्गाचं पुन्हा एकदा अभिनंदन करते. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते. पालकांनी जे सपोर्ट केलं त्याबद्दल त्यांचं पण कौतुक करते आणि माझे शब्द सांगते. ठीक आहे. यानंतर सर्वात शेवटचा कार्यक्रम म्हणजेच आभार प्रश्न करावं, कारण आभार तुमचे मानावे तितके तुम्ही परके नाही आहात. आभार तुमचे मानावे इतके तुम्ही परके नाही आहात. आठवणीतून भेटत राहू, भेटलो जरी नेहमी नाही. सुंदरशा या सोहळ्यासाठी नेहमीच आपण ऋणात राहू. नाते हृदयी जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या कायम सुखी मनात राहू. विनंती करतो आदरणीय येवले सर यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेज व HSC वोकेशनल विभाग या दोन्ही विभागात यावर्षी HSC बोर्ड परीक्षा 2021मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विविध विभागांच्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व HSC वोकेशनल या विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सुयश संपादन केले आहे. आणि आमच्या संस्थेच्या वतीनं अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं, त्यांना प्रेरणा देणं, त्यांना शुभेच्छा देणं आम्ही कर्तव्य समजतो. आणि त्यामुळेच आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने आपल्या संस्थेच्या पोलीस शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि पोलीस शिक्षण प्रसारणाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्रीमती डॉक्टर आशाताई पाटील माई ह्या उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी आपल्या संस्थेचे सचिव माननीय श्री धोंडीराम शिंदे सर हे पण उपस्थित आहेत. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय जयंत कदम नाना हे उपस्थित आहेत. या सर्व तसेच आपल्या संस्थेचे सन्माननीय संचालक सन्माननीय जगन्नाथ सांडगे दादा हे सर्व उपस्थित आहेत. त्यांचे मी आपल्या प्रशालेच्या आणि संस्थेच्या वतीनं सगळ्या विभागाच्या वतीनं आभार मानतो. तसेच या ठिकाणी आवर्जून आपल्या कला वाणिज्य व सीए कॉलेजचे विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर साळुंके सर उपस्थित आहेत. त्यांचे आभार. तसेच या ठिकाणी आपल्या विविध विभागांचे जे पदाधिकारी आहेत, प्रामुख्याने आपले मुख्याध्यापक आदरणीय सावंत सर, सुपरवायझर कदम सर, आपल्या ज्युनियर कॉलेजच्या प्रभारी उपप्राचार्य प्राध्यापिका सावंत मॅडम, HSC वोकेशनल विभागाचे उपप्राचार्य DL कुंभार सर, तसेच या ठिकाणी विविध विभागांचे सांस्कृतिक विभाग प्रमुख, सांस्कृतिक विभागाचे सदस्य आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी
मला पण मगाशी आश्चर्य वाटले, त्यामुळे एखादा विद्यार्थी प्राथमिक स्वरूपामध्ये मनोगत व्यक्त करेल, पण त्यांची साखळी तयार झाली. आणि मला असं वाटतं आज ज्यांनी माईंच्या हस्ते, शिंदे सरांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारला ते सर्वच इच्छुक होते आणि त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. त्यांचे धन्यवाद. तसेच पालक म्हणून आमचे मित्र गावडे सर यांनी पण या ठिकाणी छान मनोगत व्यक्त केलं, काही सूचना पण दिल्या, अपेक्षा व्यक्त केल्या. निश्चित गावडे सर, आमची संस्था तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल आणि राज्यात किंवा आपल्या शाळेतून राज्यात आणि देशात अशा ज्या राष्ट्रीय लेवलच्या किंवा राज्य लेवलच्या परीक्षा आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्या येऊ शकेल, आपलं पण गाडी भविष्यात लागेल, आपण संयुक्तपणे काम करूया आणि आपल्या प्रशालेचं नाव राज्य किंवा देश पातळीवर नेऊया. त्यामुळे गावडे सरांचे आभार मानतो. या ठिकाणी बरेचसे पालक त्यांच्या पाल्यासमोर उपस्थित आहेत. सर्व पालकांचे आभार मानतो. तसेच सर्व विद्यार्थी या ठिकाणी सत्कारकडे आले आहेत, त्यांचं पुन्हा आभार मानतोय. आणि विशेष म्हणजे आपल्या विविध विभागांचे शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी सर्वांचा आभार मानतोय. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. आणि पुनश्च एकदा वेळ संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना भावी शिक्षणासाठी आवर्जून आणि मोठं व्हावं, चांगल्या पदावर जावं त्यासाठी भरभरून शुभेच्छा देतोय. धन्यवाद. आपणास एक नम्र निवेदन आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर चहाची व्यवस्था केली आहे. सर्वांना विनंती की त्यांनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद.